तुम्हाला आपल्या कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच कथेला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमिता त्या दिवशी सासरच्या घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या आयुष्यात एक मोठं पर्व संपलं होतं. पण त्याच क्षणी एका नव्या प्रवासाची सुरुवातही झाली होती. बाहेरून ती शांत दिसत होती, मात्र तिच्या मनात वेदनांचं वादळ उसळत होतं. ज्या घरात तिने स्वतःचं घर मांडलं, त्या माणसावर जीवापाड प्रेम केलं, त्याच माणसाने तिच्या साधेपणाला कमीपणा समजून तिला नाकारलं होतं. माहेरी पोहोचल्यावर आईवडिलांना तिच्या डोळ्यात दडलेलं दुःख ओळखण्याचा प्रयत्न केला, पण नमिताने स्वतःवर घडलेला अन्याय कोणालाच सांगितला नाही. ती फक्त एवढंच म्हणाली की काही मतभेद झाले आहेत आणि थोडा वेळ हवा आहे. तिच्या स्वभावातच दुसऱ्यांना त्रास न देण्याची सवय होती. स्वतःच्या वेदना ती स्वतः सहन करत होती. दुसरीकडे विमल आणि विजय यांची अवस्था वेगळीच होती. नमिता घरातून गेल्यापासून त्या घरातील आनंदच हरवला होता. रोज सकाळी उठल्यावर नमिताचा हसरा चेहरा दिसत नव्हता. तिच्या हातातला चहा मिळत नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात आपलेपणाची ऊब राहिली नव्हती. विमलला वारंवार तिची आठवण यायची. अनेकदा ती फोन करून नमिताची विचारपूस करायची. विजयही तिच्याशी बोलून धीर द्यायचे. त्यांना माहिती होतं की या घटनेत नमिताची काहीही चूक नाही. यशने फक्त बाह्य जगाच्या झगमटाला महत्त्व देऊन एका चांगल्या माणसाची किंमत ओळखली नव्हती. सुरुवातीला नमिता खूप खचली होती. रात्री झोप लागत नव्हती. यशसोबत घालवलेले क्षण सतत डोळ्यासमोर यायचे. पण हळूहळू तिने स्वतःला सावरायला सुरुवात केली. एक दिवस विमलने तिला फोन करून विचारलं, तुला खरंच काय करायचं आहे? काही क्षण शांत राहिल्यानंतर नमिता म्हणाली, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्या एका वाक्याने तिला नव्या आयुष्याची दिशा ठरली. तिने शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा पुस्तकांसमोर बसली. सुरुवातीला अभ्यास करणं कठीण जात होतं. अनेक वर्षांचा खंड होता, पण प्रत्येक वेळी हार मानावीशी वाटली नाही. तिला यशचे शब्द आठवायचे, तू माझ्या स्टँडर्डची नाहीस, आणि ते शब्द तिच्यासाठी प्रेरणा बनायचे. ती दिवसरात्र अभ्यास करू लागली. दरम्यान विमल आणि विजय सतत तिच्या पाठीशी उभे राहिले. ती वेळोवेळी तिला भेटायला जायचे, तिच्या अभ्यासासाठी पुस्तकं आणून द्यायचे, तिला आत्मविश्वास द्यायचे. नमिताला हळूहळू जाणवू लागलं की रक्ताच्या नात्यांपेक्षाही काही नाती मोठी असतात. दुसरीकडे यशचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने जात होतं. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याला वाटलं होतं की आता तो पूर्णपणे मोकळा झाला आहे. सुरुवातीला त्याने स्वतःला कामात झोकून दिलं, पण घरातील पोकळी त्यालाही जाणवू लागली. मात्र ती भरून काढण्यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला. कंपनीतील पार्टी, रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम, दारू आणि दिखाऊ मित्रमंडळी यांच्यात तो रमू लागला. त्याला वाटत होतं की हेच खऱ्या यशस्वी जीवनाचं प्रतीक आहे. हळूहळू त्याच्यात सवयी बदलू लागल्या. पूर्वी शिस्तप्रिय असलेला यश आता बेफिकीर होत चालला होता. ऑफिसमध्येही त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. त्याच्या आईवडिलांनाही अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. उलट त्याला वाटायचं की त्यांनीच नमिताची बाजू घेऊन त्याला दोषी ठरवलं आहे. दिवस जात होते. नमिताचं शिक्षण पुढे सरकत होतं. प्रत्येक परीक्षेत ती चांगले गुण मिळवत होती. तिचा आत्मविश्वास आता वाढला होता. तिने इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. संगणक कौशल्य शिकली. ऑनलाईन कोर्सेस पूर्ण केले. अनेकदा रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करत बसायची. त्यावेळी तिच्या मनात एकच विचार असायचा, स्वतःची किंमत स्वतः निर्माण करायची. काही वर्षांपूर्वी जी मुलगी मोठ्या शहरात लोकांसमोर बोलायलाही घाबरायची, ती आता व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देत होती. तिला मेहनतीचं फळही तिला मिळालं. पदवी पूर्ण होताच एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपनीने तिची निवड केली. वर्क फ्रॉम होमच्या स्वरूपात तिला उत्तम पगाराची नोकरी मिळाली. त्या दिवशी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने सर्वप्रथम विमल आणि विजय यांना फोन केला. फोनच्या दुसऱ्या बाजूला विमल आनंदाने रडत होती. विजय अभिमानाने म्हणाले, आज तू स्वतःलाही नाही तर आम्हालाही जिंकलंस. नमिताने आयुष्य आता पूर्णपणे बदलू लागलं. तिने स्वतःवर काम केलं, व्यक्तिमत्व विकसित केलं, नवीन कौशल्य आत्मसात केली. तिचा आत्मविश्वास इतका वाढला की कंपनीतील वरिष्ठ अधिकारीही तिच्या कामाची दखल घेऊ लागले. काही काळातच ती महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सचा भाग बनली. तिचं नाव कंपनीने आदरात घेतलं जाऊ लागलं. दरम्यान यशच्या आयुष्यात मात्र चमक असूनही समाधान नव्हतं. पार्ट्यांमध्ये हसणारा यश एकटा असताना रिकामा वाटायचा. अनेकदा घरी परतल्यानंतर त्याला नमिताची आठवण यायची, पण अहंकार त्याला सत्य स्वीकारू देत नव्हता. त्याला अजूनही वाटत होतं की त्याने योग्य निर्णय घेतला आहे. एके दिवशी त्याच्या कंपनीत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची घोषणा झाली. हा प्रोजेक्ट कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. जगातील अनेक देशांमध्ये विस्तारासाठी तो निर्णायक ठरणार होता.
संपूर्ण ऑफिसमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. यश स्वतःच्या त्या प्रोजेक्टकडे लक्ष देत होता. काही दिवसांनी कळलं की या प्रोजेक्टमध्ये त्याच्या कंपनीसोबत एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीची भागीदारी होणार आहे. त्या कंपनीची टीम भारतात येणार होती. यशने या बातमीकडे एक व्यावसायिक संधी म्हणून पाहिलं, पण त्याला कल्पनाही नव्हती की ती नियती त्याच्यासमोर एक मोठा धक्का साठवून ठेवत आहे. दरम्यान त्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नमिताचं काम इतकं उत्कृष्ट होतं की वरिष्ठ व्यवस्थापकाने तिला त्या प्रोजेक्टसाठी मुख्य समन्वयक म्हणून निवडलं. ही तिच्या करिअरमधील सर्वात मोठी संधी होती. तिने अथक परिश्रम करून स्वतःला जबाबदारीसाठी तयार केलं होतं. कंपनीतील वरिष्ठ अधिकारी तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत होते. मीटिंगची तारीख निश्चित झाली. भारतात येणाऱ्या टीमची यादी तयार झाली. त्या यादीत सर्वात वर नाव झळकत होतं नमिता देशमुख, प्रोजेक्ट लीड. पण ही माहिती अजून यशपर्यंत पोहोचलेली नव्हती. मीटिंगच्या आदल्या दिवशी संध्याकाळी यश आपल्या केबिनमध्ये बसून प्रोजेक्टची कागदपत्र पाहत होता. त्याला सहाय्यक नवीन टीमची माहिती असलेली फाईल टेबलवर आणून ठेवली. यशने सहजपणे ती फाईल उघडली. पहिल्या काही पानांवर नजर फिरवल्यानंतर त्याची नजर एका फोटोवर स्थिरावली. पुढच्या क्षणी त्याच्या हातातून खाली फाईल पडली. चेहऱ्यावरील रंग उडाला आणि त्याच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. कारण त्या फाईलमध्ये ज्याचा फोटो होता ती व्यक्ती दुसरी कोणी नसून नमिता होती आणि उद्या त्याच्या ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीचे प्रोजेक्ट लीड म्हणून ती येणार होती. तर आता नमिता खरंच येते की नाही हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा.